नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? हसताय ना? नेहमी आनंदात राहायचं मित्रांनो. आज तुमच्या समोर बोलतो ना मित्रांनो, तो एक शेतकरी पुत्र आहे आणि त्याची कहाणी तुम्हाला सांगणार आहे. आता एक मंगळवारी घडलेली. काय झालं माहिती का मित्रांनो? मंगळवारी घरी आलो. आईन आणि बायकोनी 5 कॅरेट तोडून आणली होती टोमॅटोची आणि त्यांची लई अपेक्षा होती कधी उद्या बाजारात घेऊन जावा आणि नेमकी दुसऱ्या दिवशी गणपती बसणार होती. मला काय कंपनीतून सुट्टी नव्हती, पण त्यांची अपेक्षा होती का टोमॅटो मार्केटला न्यायचीच. मला अंदाज आलता बाजार नाहीये. मी त्यांना म्हणलं बाजार नाहीये, ते काय ऐकानीच. नेमकी माझी गाडी 4 चाकी गाडी इथं नव्हती, मामाची इकडे होती. मग रात्रीच 10 वाजता इथून गाडी आणायला गेलो. गाडी घेऊन आलो. गाडी घेऊन आलो त्यानंतर म्हणलं आता काय करायचं, उद्या टोमॅटो घेऊन जायचे. सकाळी म्हणून लवकर उठलो, सकाळ टोमॅटो गाडीत टाकली आणि लोणीच्या बाजारात घेऊन आलो. बाजारात एवढ्या गाड्या आल्या तर टोमॅटोच्या का बासरीवास. टोमॅटो काय कोणी घ्यायलाच तयार नाही. मग आता करायचं काय? मग आईला तिथे 2 कॅरेट उतरून दिली, 3 कॅरेट तशीच गाडीत ठेवली. आईला बोललो तू काय टेन्शन नको, मी आता ते पुढे जाऊन संपवतो शिक्रापूरमध्ये. आणि गेलो मित्रांनो कंपनीत गेल्यानंतर कंपनी सुटल्यानंतर बोललो आता आपण ते कॅरेट संपवली पाहिजे एवढी. आईने यांनी एवढं कष्ट करून तोडलेली आहे म्हणून मी जवळजवळ 15 ते 20 ठिकाणी विचारलं असेल, पण एक सुद्धा व्यक्ती असा नव्हता का तो टोमॅटो घ्यायला रेडी. अशा वेळेस मित्रांनो तुम्हीच बघा शेतकऱ्यांनी काय करायचं. दुकानदाराचे पैसे घेऊन बसला, ब्यावाला ब्याचे पैसे घेऊन बसला, तारा दोरे आपण जिथून आणला त्याने त्याचे पैसे घेतले. शेतकऱ्यांनी नक्की मग अशा वेळेस दात कोणाकडे मागायची? आज समजा जवळजवळ लाख, 1.5 लाख, 2 लाख रुपये खर्च करून लोक टोमॅटो पिकवतात. गाडीवाल्याला भाडं देऊन नारंग मार्केटला घेऊन येतात आणि बाजार नाही. आता काल मी पाहिलं रोडनी लोकांनी टोमॅटो पिकून दिली होती. हे असं झालं नाही पाहिजे मित्रांनो शेतकऱ्यांच्या बाबतीत. त्याच्यासाठी ना कोणीतरी दखल घेतली पाहिजे मित्रांनो. कारण आज समजा एवढा आपण ती 1-1.5 लाख, 2 लाख रुपये खर्च करून टोमॅटो पिकवतो आणि त्याला बाजार भाव नसतो. त्यावेळेस शेतकऱ्याची जी अवस्था असते ना ती तुम्ही जर पाहिली तर तुम्ही बोलशाल काय. अक्षरशः मित्रांनो मी ज्यावेळेस 10 दुकानांमध्ये जाऊन आलो पण एकही टोमॅटो घ्यायला रेडी नाही. फुकट सुद्धा घेत नव्हते, अशी परिस्थिती आलेली टोमॅटो. अक्षरशः मित्रांनो घरी निघालो 6-6:30 निघालो असून कंपनीतून घरी पोहोचायला मला 9 वाजले असतील. विचार करून माणसाचं माझं डोकं एवढं हे झालं होतं ना का मला काय सुधारत नव्हतं. मी गाडी कशी चालवते. 2.5 तास लागले असतील मला नुसते. जिथे मला 1 तासात येतो ना तिथे 2.5 तास लागले असतील. शेतकऱ्यासाठी ना कोणतरी लक्ष दिलं पाहिजे, काळाची गरज आहे.